तर महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आता संयुक्त सभेची तयारी केली आहे। विविध महानगरपालिकांमध्ये उमेदवार निश्चितीनंतर आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे ते मुंबईकरांना दिला जाणारा वचननामा आणि सभांच्या नियोजनाकडे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा वचननामा 4 जानेवारीला प्रसिद्ध होणार असून त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 6 संयुक्त सभा या मुंबई महानगरपालिका आणि MMR मधील महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये पार पडणार आहेत। 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन होईल, प्रकाशन होईल। त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे, आज संपेल। त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMR रिजनमध्ये होतील। पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल। सभांची संख्या फार नाही आम्ही ठेवत। त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल। त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत, त्यांची सभा होईल। माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMR रिजनमध्ये होतील। पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल। सभांची संख्या फार नाही आम्ही ठेवत। त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल। त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत। 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन होईल, प्रकाशन होईल। त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे, आज संपेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।